आजच्या आयडियासाठी बघा मी इथे 1 2 3 आणि 4 पीस घेतलेले. हे 2 पीस अस्तरसाठी, हे 2 पीस मेन फॅब्रिक म्हणून आहे. तर याची लांबी रुंदी सांगते किती घेतलेली आहे ते. तर बघा 7 इंच याची रुंदी घेतलेली आहे आणि लांबी घेतलेली आहे 12 इंच. तर जिकडनं रुंदीचा पार्ट आहे तिकडनं 4ही पीसला आपल्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे. तर मी इथे तुम्हाला एक स्टिच करून दाखवलं. याच पद्धतीने आपण ही 4ही पीस स्टिच करून घेतले. त्यानंतर वरती पॉकेट बनवण्यासाठी मी इथे पुन्हा एक कपडा घेतलेला आहे. याची लांबी आपल्याला 5 इंच घ्यायची आणि रुंदी आपली जेवढी 7 इंच आहे तेवढीच घ्यायची आणि 7 इंचची झिप घ्यायची. झिप पण आपल्याला वरतून स्टिच करून घ्यायची आहे. झिपवरती पुन्हा आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची. झिपच्या वरती 1 इंचाचा कपडा घ्यायचा आहे. त्याची आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. त्यासाठी बघा अशा पद्धतीने आणि आतील साईडने ती डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे. आणि कोणत्याही मेन फॅब्रिकच्या एका पार्टवरती तुम्ही हे जे वरचं पॉकेट आहे ना ते स्टिच करून घेऊ शकता. इथे मी 4 पॉकेटची बॅग बनवत आहे, कमरेची पिशवी. तुम्ही 3 पॉकेटची पण बनवू शकता. याची फुल डिटेल आणि स्लो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर स्क्रीनवरती तुम्हाला माझ्या फोटोच्या खाली एक छोटा त्रिकोण आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग स्लो व्हिडिओ पण बघू शकता. तर बघा वरचं पॉकेट स्टिच करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला त्याच्यानंतर बघा पुन्हा मेन फॅब्रिक ठेवलं आणि त्यानंतर हे 2 अस्तरचे कापड आहेत ते ठेवून घेतलेले आहे. बघा जिकडनं आपण छोटं पॉकेट लावलं त्या साईडने आता या 3ही साईडने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. त्या अगोदर मी इथे दोन्ही ठिकाणी कडेकडेला टाचणी लावून घेते आणि 3ही साईडने 2 लांबीची बाजू आणि 1 रुंदीची बाजू अशा पद्धतीने आपल्याला हे स्टिच करून घ्यायचं आहे. आणि यावरती पुन्हा आपल्याला डबल टिप पण देऊन घ्यायची आहे. थोडंफार एक्स्ट्राचं फॅब्रिक असेल ते मी या स्टेजला कट करून घेतलेलं आहे. बघा जिकडनं आपण जे छोटं पॉकेट लावलेलं होतं ना तिथूनच आपल्याला कपडा पलटी मारून घ्यायचा आहे. बघा ओपन केल्याच्या नंतर अशा पद्धतीने 4 पॉकेटची आपली आजीबाईंची बटवा, कमरेची पिशवी, चंची बनून तयार झालेली आहे. आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.